नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर स्वामी प्रकट दिन पारायणाचं उद्यापन कशा पद्धतीने करायचं, त्या दिवशी स्वामींची कोणती सेवा करायची, स्वामींना कोणता नैवेद्य दाखवायचा, स्वामींची कोणती आरती करायची, ज्यांनी पारायण केलं आहे त्यांनी उद्यापन कशा पद्धतीने करायचं आणि ज्यांनी पारायण केलं नाही तर त्यांनी कोणती सेवा आणि कशा पद्धतीने स्वामींची पूजा करायची हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसंच आज स्वामी प्रकट दिन पारायणाचा माझा 9वा दिवस आहे. तर सकाळची आणि संध्याकाळची जी काही पूजेची डेली रुटीन आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी पारायणाची सांगता कशा पद्धतीने करायची, तर ज्यांनी स्वामी प्रकट दिन पारायणाचं 21 दिवसाचं पारायण केलं असेल किंवा 11 दिवसाचं पारायण केलं असेल तर त्यांनी स्वामी प्रकट दिना दिवशीच पारायणाची सांगता करायची आहे. स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण घरामध्ये पारायण केलं आहे आणि हे पारायण आपल्या घरामध्ये शुभ कार्य म्हणून घडलेलं आहे आपल्याकडून. आणि शुभ कार्याच्या वेळी आपण घरामध्ये तोरण लावतोच, आंब्याचे डहाळे आपण लावतोच. आणि स्वामी प्रकट दिन देखील आहे, तर यापेक्षा स्वामी भक्तांना आणखीन कुठला शुभ दिवस हवा आहे. तर या दिवशी तुम्ही घराच्या दाराला आंब्याचे तोरण लावा किंवा आंब्याचे डहाळे लावू शकता. आंब्याच्या पानांचे तोरण तयार करून घरामध्ये तुम्ही लावायचं आहे. सर्वात आधी पहिला हे काम करायचं आहे. त्यानंतर उंबरठ्याची पूजा करायची आहे. उंबरठ्याची पूजा करत असताना त्यामध्ये हळद, गोमूत्र आणि चंदन पावडर असेल तर चंदन पावडर घालून आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. घरामध्ये सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आहे. घरातील फरशी वगैरे पुसून घरात सगळी स्वच्छता आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजेसाठी बसायचं आहे. स्वामींचा प्रकट दिन आहे, तर आपल्या घरामध्ये स्वामींचा षोडशोपचारे या दिवशी अभिषेक घालायचा आहे. कशा पद्धतीने अभिषेक घालायचा? पंचामृताने स्वामींचा अभिषेक घालायचा आहे. दूध, दही, साखर, तूप, मध हे घालून तुम्ही स्वामींचा अभिषेक घालायचा आहे. अभिषेक स्वामींचा करत असताना पुरुष सूक्त म्हणत म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. पुरुष सूक्त तुम्हाला येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून द्या आणि पुरुष सूक्त म्हणत म्हणत तुम्हाला किंवा ऐकत ऐकत तुम्हाला स्वामींचा अभिषेक करायचा आहे. या दिवशी नियम असा आहे की 16 वेळा आपण पुरुष सूक्त लावून स्वामींचा अभिषेक करायचा असतो. पण तेवढा जर वेळ नसेल तर 3 वेळा जरी तुम्ही लावला पुरुष सूक्त तरी काही हरकत नाही. 3 वेळा तुम्ही स्वामींचा पुरुष सूक्त लावून अभिषेक करायचा आहे. आणि यथासांग अशी पूजा करायची आहे. या दिवशी गडबड अजिबात करायची नाही अभिषेकसाठी. अभिषेक झाल्यानंतर स्वामींना हिनात्तर लावायचा आहे. स्वामींना अत्यंत प्रिय असा हा हिनात्तर आहे. त्यामुळे स्वामींच्या आवडीच्या वस्तू स्वामींना आज आपण अर्पण करायच्या आहेत. स्वामींना हिनात्तर लावा, चंदन, गंध लावा. सोनचाफ्याची फुले 1-2 मिळाली तरी ते स्वामींना तुम्ही अर्पण करा. नाही मिळाली तर पिवळी कोणतीही फुले, गुलाबाची, झेंडूची कोणतीही पिवळी फुले या दिवशी तुम्ही स्वामींना अर्पण करा. स्वामींना छान छान वस्त्र घाला. जर तुमच्याकडे फोटो आहे, ज्यांच्याकडे मूर्ती आहे ते अभिषेक घालू शकतात. ज्यांच्याकडे मूर्ती नाही, फक्त फोटो आहे, त्यांनी काय करायचा, कशा पद्धतीने स्वामींचा अभिषेक घालायचा, तर फक्त दूध घ्यायचा किंवा पंचामृत तुम्ही तयार करून घ्यायचा आणि त्यामध्ये आपले बोट बुडवून ते स्वामींच्या चरणी आपण फक्त लावायचे आहेत. कारण की जास्त पाणी वगैरे किंवा दूध घातलं तर ते फोटो खराब होऊन जातो. त्यामुळे फक्त तेवढेच 2 बोट बुडवायचे आणि स्वामींच्या चरणांना, पायांना स्वामींच्या लावायचं आहे. अशा पद्धतीने फोटोतील स्वामींचा अभिषेक आपल्याला करायचा आहे. नंतर फोटोला हिनात्तर, फुले अर्पण करायचे आहे. चंदन, गंध हे आपल्याला फोटोला लावून म्हणजे स्वामींना, फोटोतील स्वामींना लावून घ्यायचं आहे. ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांनी अशा पद्धतीने स्वामींचा अभिषेक आणि स्वामींची पूजा करायची आहे. हे झाल्यानंतर आपलं जे काही वाचन आहे शेवटच्या दिवसाचं, ते वाचन पण आपल्याला करून घ्यायचं आहे. वाचन, माळ, जप ही सगळी सेवा आपल्याला करून घ्यायची आहे. त्यानंतर बरोबर 10:30 वाजता आपल्याला स्वामींची आरती करायची आहे. जर तुमचं वाचन 10:30च्या नंतर तुम्ही वाचत असाल तर 10:30च्या नंतर त्या दिवशी तुम्ही वाचन करा. पण त्या दिवशी आपल्याला आरती स्वामींची बरोबर 10:30ला करायची आहे. आणि नैवेद्य आरती आपल्याला करायची आहे. नैवेद्य पण आपला त्या वेळेत तयार झाला पाहिजे. 10:30 वाजता नैवेद्य आणि आरती ही स्वामींची झाली पाहिजे. नाहीच जमलं, शक्यच नाही तुम्हाला 10:30 वाजता, तर 12च्या आत कधीही तुम्ही स्वामींची आरती करू शकता. पण जर 10:30ला तुम्ही केली तर खूपच छान. ज्यांना वेळ नाही त्यांनी 12 वाजता 12च्या आत स्वामींची आरती करा. तर ही झाली आपली सगळी सेवेची रुटीन. पूजा सगळी आपली झाली. स्वामींचा अभिषेक, स्वामींची पूजा, स्वामींचं पारायणाचं जे काही वाचन आहे, स्वामींचं आरती, सगळं आपलं काही झालं. नैवेद्य स्वामींना काय दाखवायचा त्या दिवशी, तर नैवेद्यामध्ये तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य स्वामींना दाखवू शकता. केशरी गोड भात हे देखील स्वामींना नैवेद्यरूपी दाखवू शकता. भजी, कांद्याची भजी हे देखील स्वामींना आवडतात, हे देखील तुम्ही नैवेद्यरूपी स्वामींना ते दाखवू शकता. बेसनचे लाडू, घेवड्याची भाजी किंवा चपाती, बटाट्याची पिवळी भाजी अशा पद्धतीचे पदार्थ तुम्ही स्वामींना नैवेद्यरूपी ठेवू शकता.
जर तुम्हाला इच्छा असेल की मला स्वामींना हा पदार्थ खाऊ घालायचा आहे, तर तो देखील तुम्ही स्वामींना नैवेद्यरूपी ठेवू शकता. त्याचबरोबर खीर किंवा गव्हाची खीर, शेवळ्याची खीर, काहीही तुम्ही स्वामींना गोड पदार्थ ठेवायचा आहे या दिवशी. आता ज्या कोणी ताई जॉबला जातात किंवा काहीतरी त्यांना अडचण आहे, त्या दिवशी त्यांच्याकडून एवढं पोळीचा नैवेद्य त्यांच्याकडून होणार नाही, तर त्यांनी फक्त अडचण असेल तुम्हाला तर फक्त शिऱ्याचा जरी नैवेद्य दाखवला तरी चालेल, फक्त खीर जरी स्वामींना ठेवली तरी चालेल, फक्त गोडाचा नैवेद्य या दिवशी स्वामींना तुम्ही अर्पण केला तरी चालेल. पण नैवेद्य स्वामींना या दिवशी गोडाचा काहीतरी आपल्याला करून ठेवायचा आहे. त्याचबरोबर बेसनचे लाडू देखील स्वामींना ठेवायचे आहे. ज्या काही प्रिय वस्तू स्वामींना आहेत त्या या दिवशी आपल्याला स्वामींना अर्पण करायच्या आहेत. आता एक एक ताईंना घरामध्ये स्वयंपाक बनवणे शक्यच नाही, खूप त्यांना अडचण आहे, त्या कुठेतरी बाहेर जाणार आहे किंवा घरामध्ये कुठली तरी अडचण असेल, घरामध्ये शक्यच नाही त्यांना एवढा सगळा नैवेद्य करून स्वामींना ठेवणे. तर काय करायचं आहे, मठात जायचं, स्वामींच्या मंदिरात जायचं आणि शिधारूपी नैवेद्य तुम्ही स्वामींना ठेवायचा आहे. शिधा म्हणजे काय, पीठ, डाळ, गूळ किंवा तांदूळ अशा पद्धतीने तुम्ही कोरडा शिधा देखील स्वामींना नैवेद्यरूपी अर्पण करू शकता. तर स्वामी चरित्र पारायणाची सांगता ही सवाष्णी बसवून आपल्याला करायची असते. तर या दिवशी तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही 11 सवाष्णी बसवा किंवा 9 बसवा किंवा 7 बसवा किंवा 5 बसवा, कमीत कमी 5 तरी सवाष्णी तुम्ही या दिवशी बसवू शकता. तर या दिवशी जो काही नैवेद्य आपण स्वामींना ठेवणार आहे तोच नैवेद्य सवाष्णींना देखील आपल्याला वाढायचा आहे आणि त्यांची ओटी भरायची आहे. सगळ्याच ताईंची ओटी भरणे जर तुम्हाला जमत नसेल तर फक्त एका ताईंची जरी ओटी भरली तरी तुम्हाला चालेल. ओटी कशा पद्धतीने भरायची, साधी ओटी, साडीची भरणार असाल तर साडीची पण चालेल आणि फक्त खणा नारळाची ओटी भरणार असाल तर खणा नारळाची देखील तुम्ही ओटी भरू शकता. थोड्याफार दक्षिणा देखील त्या ओटीमध्ये आपल्याला ठेवायची आहे. गाईला देखील या दिवशी आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे, तर गाईसाठी देखील तुम्ही नैवेद्य काढून ठेवायचा आहे. गाईला देखील या दिवशी नैवेद्य तुम्ही दाखवा. या दिवशी यथाशक्ती दान धर्म देखील करा. स्वामी कोणत्या रूपात येतील आणि कोणत्या रूपाने तुम्हाला दर्शन देतील, संकेत देतील, प्रचिती देतील हे काही सांगता येत नाही. स्वामींच्या लीला अगाध आहे. स्वामींच्या लीला स्वामीच जाणू शकतात आणि स्वामीच करू शकतात. तर आपल्याकडून कोणतीही चूक या दिवशी झाली नाही पाहिजे. त्यामुळे या दिवशी एकदम शांत राहा, समाधानी राहा आणि सात्विक लहरी स्वामींच्या आपल्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. तसेच या दिवशी स्वामींच्या आपल्याला 3 आरती करायच्या आहेत. एक गणपती बाप्पांची आरती करायची आहे, नंतर स्वामींची आरती करायची आहे, नंतर दत्त महाराजांची आरती करायची आहे. सकाळच्या 10:30च्या आरतीला या 3 आरती तुम्ही घरामध्ये करा. खूप छान पद्धतीने स्वामींचा प्रकट दिन साजरा करा. मनसोक्त स्वामींची सेवा करा. शांत राहा, समाधानी राहा. स्वामी कोणत्याही रूपात येऊन तुम्हाला दर्शन देतील. त्यामुळे त्या प्रतीक्षेत राहा की स्वामी तुम्हाला कधी दर्शन देतील. आजची माझी दिवसभराची सेवा स्वामींच्या नैवेद्याने पूर्ण झालेली आहे. रात्री लाईट गेली होती त्यामुळे नैवेद्य ठेवायला थोडा उशीर झाला आणि आज मला स्वामींनी आशीर्वाद रूपी फूल दिलेलं आहे. त्यामुळे आजचा दिवस खूप छान गेला. सर्वांना श्री स्वामी समर्थ.